बायको नवऱ्यासोबत शरीर संबंध ठेवत नव्हती. पुढे नवऱ्याने जे केले ते ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल. प्रेमात तरुण तरुणी अखंड बुडालेले असतात. समाज, नातेवाईक, आई वडील यांची पर्वा न करता ते विवाह करतात. काही दिवस मात्र आनंदामध्ये जातात आणि प्रेमाचा रंग फिका पडू लागतो. किरकोळ कारणावरून भांडणे होतात. यातून टोकाचे पाऊल उचलले जाते. पत्नीचे अनैतिक संबंध असावेत असा संशय आल्याने तरुणाने भर दिवसात चौकात पत्नीवर चाकूने सपासप वार करून तिचा खून केला. ही घटना दिनांक 25 मे 2026 रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे घडली. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मे महिन्याचे दिवस असल्याने उन्हाचा तडाखा वाढलेला होता. सकाळचे 10 वाजले तरी ऊन भयंकर होतं. अशातच एक तरुणी आपल्या दुचाकीवरून बार्शी परांडा रोडवरून निघालेली होते. तेव्हा एका तरुणाने तिच्या गाडीला अडवून तिला थांबवले. ती थांबताच त्याने आपल्या हातातील चाकूने सपासप वार करण्यास चालू केले. तशी ती ओरडू लागली. तो आवाज ऐकून परिसरामधील नागरिक त्या ठिकाणी धावत येऊ लागले. तेव्हा तो तरुण मोठ्याने चाकू दाखवत ओरडला, जवळ आला तर बघा, तुम्हाला मारेन. त्यामुळे लोक लांबच राहिले. लोकांची गर्दी वाढत चाललेली पाहूनही तो तरुण तिच्यावर वार करत होता. जवळजवळ 20 ते 25 वार त्याने त्या तरुणीवर केलेले होते, पण लोक काहीही करू शकले नाहीत. रक्तबंबाळ होऊन ती तरुणी अखेर खाली पडली. तेव्हाच तो तरुण शांत झाला आणि तेथून निघून गेला. त्यानंतर लोक तिच्याकडे धावत आले. कोणीतरी या घटनेची माहिती बार्शी तालुका पोलीस ठाण्यामध्ये दिली. भर दिवसा भर रस्त्यावर एका तरुणाने एका तरुणीवर सपासप वार केल्याचे वृत्त ऐकताच सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, उपनिरीक्षक बालाजी वळसने, हेड कॉन्स्टेबल धनराज केकान, ओमप्रकाश दासरे, नागनाथ आंधळे घटनास्थळी दाखल झाले. तरुणी रक्ताच्या थराळ्यामध्ये पडलेली होते. लगेच रुग्णवाहिका बोलावून तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून ती तरुणी मृत झाल्याचे सांगितले. सदर तरुणी उपचारापूर्वीच मयत झाल्याने ती कोण, तिला कोणी मारले आणि का मारले या संदर्भात माहिती मिळाली नाही. म्हणून तिची ओळख पटवण्यासाठी तिच्याजवळ पर्स होती, ती तपासले. त्यामध्ये ओळखपत्र मिळाले. त्यावर सौ धनश्री ऋषिकेश पाटील, वय वर्ष 26, राहणार गांधी स्टॉप, गाडेगाव, बार्शी, जिल्हा सोलापूर असे लिहिलेले होते. काही पोलीस कर्मचाऱ्यांना त्या पत्त्यावर पाठवले असता घराला कुलूप दिसून आले. पोलिसांनी शेजारी चौकशी केली तेव्हा दोघे पती पत्नी म्हणजेच धनश्री आणि ऋषिकेश हे बाहेर कामानिमित्त गेल्याचे सांगितले. तेव्हा पोलिसांनी धनश्रीवर एका तरुणाने वार करून ठार मारल्याची माहिती देताच ते लोकही भयचकित झाले. एकमेकांच्या मध्ये चर्चा करू लागले, पण तेथूनही फारशी माहिती उपलब्ध झाली नाही. दरम्यान घटना घडत असताना लोकांची गर्दी झालेली होती. त्या लोकांनी तो तरुण वार करून बार्शी रोडकडे गेल्याचे सांगितले होते. त्या आधारे काही कर्मचाऱ्यांना त्या दिशेने पाठवले असता एक तरुण त्यांना दिसला. शर्टावर रक्ताचे डाग दिसल्याने पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. काय रे, काय करून आलास? समोर पोलीस आल्याचे पाहताच तोही चाचपडला. अखेर आपण पोलिसांना सापडलो, आता जे काय केलं ते कबूल करावेच लागेल. म्हणून तोही म्हणाला, मी माझ्या पत्नीचा चाकूने वार करून खून केला, हाच तो तरुण असावा असे म्हणत त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यामध्ये आणले. त्याच्याकडे रितसर चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले की लक्षाची वाडी येथील बार्शी परांडा रोडवर दुचाकीवरून येणारी तरुणी माझी पत्नी धनश्री ऋषिकेश पाटील हिच्यावर मी चारित्र्याच्या संशयावरून चाकूने वार केले. या घटनेतील संशयित हाच आहे याची खात्री झाल्यावर त्याला रितसर अटक केली. त्यानंतर मयत धनश्री पाटील हिच्या वडिलांना म्हणजे जितेंद्र विश्वनाथ गायकवाड, राहणार कासारवाडी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर यांनी घटनेबाबत माहिती दिली. काही वेळातच ते आपल्या नातेवाईकांच्यासह रुग्णालयामध्ये दाखल झाले. धनश्रीचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला. पोलिसांनी सर्वांना शांत करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह त्याच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी
जितेंद्र गायकवाड यांच्याकडून फिर्याद घेतली। त्यानुसार बार्शी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 151/2026 भारतीय न्याय संहिता 103(1) प्रमाणे ऋषिकेश संभाजी पाटील वय वर्ष 28 राहणार गांधी स्टॉप बार्शी जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी धनश्रीचे वडील जितेंद्र गायकवाड यांच्याकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितले की ऋषिकेश संभाजी पाटील आणि आपली मुलगी धनश्री जितेंद्र गायकवाड हे दोघे बार्शी येथील एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते। तेथेच त्यांची ओळख झाली। दोघांचे प्रेमही जमले होते। यातून दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला। मात्र या विवाहाला आमचा विरोध होता, तरीही दोघांनी 2018 साली प्रेमविवाह केला। ऋषिकेश हा एका फायनान्स कंपनीमध्ये नोकरी करत होता। दोघांचा संसार चांगलाच चालू होता। कालांतराने धनश्रीला मुलगा झाला। विवाहानंतर 2 वर्षांनी धनश्री ही माहेरी आली। सगळे काही सुरळीतपणे चालू आहे म्हटल्यावर धनश्रीच्या आई-वडिलांनी तिचे स्वागत केले। आता ती माहेरी येऊ लागली होती। ख्याली खुशाली सांगत होते। सर्व काही सुरळीतपणे असताना एके दिवशी धनश्री घरात आली। ती थोडी नाराजच होती। तिला विचारले असता तिने सांगितले की ऋषिकेशला तमाशाचा आणि दारूचा नाद लागलेला आहे। काही विचारलं की तो माझ्याशी भांडण काढतो, माझ्या चारित्र्यावर देखील संशय घेतो। यावर धनश्रीच्या माहेरच्या लोकांनी ऋषिकेशला समजावून सांगितले, तरीही ऋषिकेशच्या वागण्यामध्ये फरक पडला नाही। आता तो तिला मारहाण करत होता। त्यामुळे वैतागून धनश्रीने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला। तो तिने ऋषिकेशला सांगताच त्याने मी तुला पुन्हा मारणार नाही असे सांगितल्याने तिने तो निर्णय रद्द केला। दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी रात्री ऋषिकेशने धनश्रीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली, म्हणून तिने बार्शी पोलीस ठाण्यामध्ये ऋषिकेश विरुद्ध तक्रार दाखल केली। धनश्री ही महिला बचत गटाचे काम करत होती, घर सांभाळत होती, तरीही ऋषिकेश हा तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता आणि आता त्याने तिचा खूनच केला। धनश्रीच्या वडिलांच्याकडून माहिती घेतल्यानंतर ऋषिकेशची 5 दिवसांची पोलीस कोठडी घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की कॉलेजमध्ये शिकत असताना आमचे प्रेम जुळले, त्यानंतर विवाह केला। त्यावेळी दोन्ही घराकडून विरोध होता, त्यामुळे वेगळा संसार थाटला। गांधी स्टॉप बार्शी येथे आम्ही राहत होतो। मी फायनान्स कंपनीमध्ये काम करत होतो। मुलगा झाला, त्यानंतर खर्च वाढू लागला, त्यामुळे धनश्रीने मीही काम करते असे सांगितल्याने तिला काम करण्याची परवानगी दिली। ती एका कंपनीमध्ये बचत गटाचे काम करत होती। या कामामुळे तिला वेगवेगळ्या गावामध्ये जावे लागत असे। तिची गैरसोय होऊ नये म्हणून तिला दुचाकी गाडी घेऊन दिली होती। ती आनंदाने काम करत होती। घरामध्ये आनंदी वातावरण होते। आता मुलगा 5 वर्षांचा झालेला होता। मात्र काही महिन्यांपासून धनश्री ही माझ्याकडे दुर्लक्ष करू लागली। पहिल्यासारखे तिचे प्रेम नसल्याचे दिसून आले। शरीरसुखाची मागणी केली की लगेच शरीरसुख देणारी धनश्री आता मला टाळत होते। यामुळे तिचे बाहेर कोणत्या तरी तरुणासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले असावेत असा संशय निर्माण झाला। धनश्री मला टाळत असल्याने मी दारूच्या आहारी गेलो। मी दारू पित असल्याने ती भांडण करू लागली। यातून वाद होत असल्याने मी तिला मारहाण करू लागलो। यामुळे तिने एके दिवशी मी वेगळे राहणार असल्याचे सांगितले। त्यामुळे माझा राग वाढला। तिला यापासून परावृत्त केले असले तरी मनामध्ये राग होताच। दारू प्यालो की या रागातून तिला मारहाण केली होती। त्यावेळी तिने बार्शी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन माझ्या विरुद्ध तक्रार दाखल केली। माझ्यावर मनापासून प्रेम करणारी धनश्री आता बदललेली होती। मला तिचा राग आला। तिचे बाहेर अनैतिक संबंध असावेत, यामुळे वेगळे राहण्याचे टोकाचे पाऊल उचलत आहे। ती मला सुख देत नाही, दुसऱ्याला मी देऊ देणार नाही असे ठरवून धनश्रीचा खून करण्याचा निर्णय घेतला। सोमवार दिनांक 25 मे 2026 रोजी सकाळी ती घरातून बचत गटाच्या कामासाठी दुचाकीवरून लक्षाची वाडीकडे गेली होती। सकाळी 10 वाजता मी ती येणाऱ्या रोडवर थांबलो। ती येताच तिच्यावर चाकूने सपासप वार करून तिचा खून केला। मदतीला येणाऱ्या नागरिकांनाही चाकू उगारून धमकी दिली। त्यामुळे
कोणी पुढे आले नाही। अशा रीतीने संशयित ऋषिकेशने गुन्ह्याची कबुली दिली। या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, उपनिरीक्षक बालाजी वळसने, हेड कॉन्स्टेबल धनराज केकान, ओमप्रकाश दासरे, नागनाथ आंधळे यांनी हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला।